चाललेलं आहे. आपले 12% जास्त झालेले आहेत आता 18 ते 22च्या दरम्यान आणि 1,68,000 एवढे अपघात झालेले आहेत. तुम्ही लोकसभेमध्ये ते मान्य केलं की नाही मी इथे हरलेलो आहे की इथे याच्या संदर्भात मी काही करू शकलो नाही. तर या संदर्भातलं तुम्हाला काय वाटतं, कुठले आमच्या बाजूने आम्ही कुठे कमी पडतोय जनता म्हणून? मुळामध्ये अपघात 5 लाखापेक्षा जास्त आहेत आणि जे 1.5 लाख मृत्यू होते ते आता 1,68,000 झाले आहेत. आणि मरणाऱ्यांमध्ये जे वयोगट आहे 18 ते 34, जे तरुण मुलं मुली डॉक्टर इंजिनियर, ते संख्या ती जवळपास 65% आहे. आणि त्यामुळे कुठल्याही दंग्यात लढाईत कशातही पण लोक कोविड याच्यात देखील जेवढे मरत नाहीत तेवढे याच्यात मरतात. देशाचा 3% GDPचं नुकसान होतं. आर्थिक नुकसान तर गोष्ट वेगळी आहे, पण ज्या घरामधून एक तरुण मुलगा किंवा मुलगी यांचा अपघातात मृत्यू होतो ते घर पूर्णपणे उद्ध्वस्त होतं. याची जी कारणं आहेत मुळामध्ये त्यामध्ये पहिलं कारण असं आहे की रोड इंजिनिअरिंगमध्ये बरेच डिफेक्ट आहेत. जेव्हा DPR तयार केल्या जातात काही ठिकाणी फ्लायओव्हर होत नाही, नेमका पूल अशा ठिकाणी लोक क्रॉस करतात. तर रोड इंजिनिअरिंगमध्ये आम्ही सुधार करण्याचा प्रयत्न करतोय. जवळपास 3600 असे ब्लॅक स्पॉट काढले आहेत, ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये आहे. आता स्टार रेटिंगमुळे प्रत्येक गाड्या आता 6 एअरबॅग झाल्यात इकॉनॉमिक मॉडेलमध्ये पण. आणि जेवढी सुरक्षा घेतील तेवढी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये आता वर्ल्ड स्टँडर्डच्या सुधारणा झाल्यात. तिसरी गोष्ट जी आहे की आता बसेस होत्या या समृद्धी महामार्गावर, तर माझी चूक झाली सहानुभूतीने. हे जे हातोडा घेऊन लाकडाच्या फ्रेम ठोकून जे बसेसची बॉडी तयार करायचे ते मला 6 वर्ष ते दरवेळेला याच्याने मी त्यांना मुदतवाढ द्यायचो की गरीब लोकांचा धंदा जाईल. पण ज्यावेळी समृद्धीमध्ये घटना घडली त्याच्यानंतर आता इंटरनॅशनल कोडप्रमाणे आपण बस कोड देखील तयार केला आहे. त्यामुळे आता बसमध्ये जसं व्हॉल्वोच्या ज्या बसेस जर्मनीमध्ये इंग्लंडमध्ये अमेरिकेत आहेत आता तशाच प्रकारच्या बसेस सुरू होतील. आपण ट्रक ड्रायव्हरचं जी केबिन आहे ती एअर कंडिशनिंग केली आता. कारण आपल्याकडे तुम्हाला आठवत असेल युरोपमध्ये ते 8 तास झाले की तो ड्रायव्हर उतरून जातो. आपल्या इथे 14 तास 16 तास 18 तास चालवतो, तो थकून जातो. आणि ज्यावेळी टेम्परेचर खूप वाढतं त्यावेळी त्या केबिनमध्ये त्याचा बिलकुल म्हणजे त्या ह्याच्यात तो 14-15 तास काम करतो हे लक्षात घेऊन आम्ही आता एअर कंडिशन केबिन पण मॅन्डेटरी केली आहे. याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एज्युकेशन. आता तुम्ही आणि मी गाडीत येत असताना समोरच्या चौकामध्ये रेड सिग्नल असतानाही पण एक माणूस आपली स्कूटर झटकन घालून तिकडे घुसला. रोडच्या बाजूला डिवायडर आहे त्याच्यावर महिला पुरुष चढतात, इकडे इकडे पाहतात आणि उडी मारतात. रेड सिग्नल असेल थांबत नाहीत, हेल्मेट घालत नाही स्कूटरवाले. आणि मोबाईल हा असा आला आहे की कोणी आपलं हां हां करत गाडी चालवतात, म्हणजे मोटर चालवताना आणि स्कूटर चालवताना हां असे. आणि मग खांदा आणि चेहरा याच्यामध्ये तो दाबून धरायचा आणि मग तसं चालवत राहायचं. आणि म्हणून कायद्याबद्दलची भीती पण नाही आणि सन्मान पण नाही, अशी एक विचित्र अवस्था आहे. आणि मृत्यूची भीती कशी नाही वाटत? मला आश्चर्य त्याचं वाटतं. मला तर अंगावर काटा येतो, कारण मी वर्धा रोडवर एक पूल बांधला आहे, वर्ल्ड रेकॉर्ड झाला. पण मी चुकलो त्याच्या डिझाईनमध्ये की खाली रस्ता आहे, वरती ब्रिज आहे, त्याच्यावरती मेट्रो आहे आणि मधून खाली झाडं वगैरे लावले सुंदर. तर ते बस स्टॉप तिथे त्या छत्रपती चौकात बसचे स्टॉप आहे, तिथे लोक महिला पुरुष युवक मुलांना घेऊन लहान लहान अशी उडी मारतात. जसं ते जंप असते तशी जंप मारून पुढे जातात. आणि हे म्हणजे जसे काही खेळाडू जसे जंप मारतात तसे मला आश्चर्य वाटतं. 55 वर्षाची महिला देखील चढून उडी मारून तिकडे जाते.
वयस्करही माणसं जातात. समाजातून आपण सगळ्यांनी जर हे टाळलं तर अपघात कमी होतील. रूल्स ऑफ द रोड जे आहेत ते आपण पाळले पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. मुळामध्ये सर आता तुमचं नोकरीमध्ये 60 हे वय, तुम्ही रिटायरमेंटचं जसं आहे तसं 60 वर्षानंतर आता मी 74 सुरू झालं तर तरी सुद्धा मी अजून गाडी चालवतो. पण त्याच्यासाठी माझी पुन्हा एकदा टेस्ट घेणं, मी त्याला योग्य आहे की नाही, माझी दृष्टी योग्य आहे की नाही. शैथिल्य तुमच्या सगळ्याच इंद्रियामध्ये येणार, डोळ्यांनी कमी दिसायला लागणार. तर त्याला तो नाही का नियम, जसं तुम्ही 5-15 वर्षानं 20 वर्षानं गाड्या कशा काढून टाकायच्या म्हणता, तसं मग यांची ही सुद्धा लायसन्स सुद्धा रद्द नको का? मी त्याला योग्य आहे की नाही, माझी दृष्टी योग्य आहे की नाही. शैथिल्य तुमच्या सगळ्याच इंद्रियामध्ये येणार, डोळ्यांनी कमी दिसायला लागणार. तर त्याला तो नाही का नियम, जसं तुम्ही 5-15 वर्षानं 20 वर्षानं गाड्या कशा काढून टाकायच्या म्हणता, तसं मग यांची ही सुद्धा लायसन्स सुद्धा रद्द नको का करायला? जर का मला ताकदच नसेल, शारीरिक हे नसेल, माझे रिफ्लेक्सेस नसतील, तर मी कसं करणार ते? ही गोष्ट खरी आहे. पण आता आम्ही गाड्यांचं स्क्रॅपिंग सुरू केल्यावरच एवढा आक्रोश आहे लोकांमध्ये. आणि आता आम्ही दिव्यांगांकरता स्पेशल गाड्या तयार झाल्यात. त्यांना दोन्ही पाय नाही, हात त्यांचे नाही, तर त्यांना वेगळ्या प्रकारचे डिझाईन्स तयार झालेत. त्यांना आम्ही लायसन्स देतोय. सगळे बाकीची डिझाईन सगळ्या हातापायांची, डोक्याचं काय करणार? खरं म्हणजे आता प्रत्येकाने हे ठरवलं पाहिजे की त्याचं वय समजा 65 वर्षाच्या वरती असेल तर त्यांनी गाडी चालवू नये. मला असे लोक भारतात कौतुकाने भेटतात, अहो माझं वय 78 वर्षाचं आहे पण मी स्कूटर घेऊन फिरतो, माझं वय 81 वर्षाचं आहे मी गाडी चालवतो. नाही, पण तुम्ही गेलात तर हरकत नाही, पण तुमच्यामुळे अजून समोरचे कोणी गेले त्याचा माझा प्रॉब्लेम तो आहे की माझी ॲबिलिटी आहे, मी चालवतो, हे सगळं ठीक आहे, पण माझ्यामुळे जर का समोरचा जात असेल, म्हणजे आपण त्याच वेळी आपल्या स्वतःच्या आणि समोरच्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असतो. नाही, त्याच्यामध्ये एक गोष्ट खरी आहे की बरेच लोक मी असेही बघितले की ते म्हणतात आता मी स्कूटर नाही चालवणार, आता मी गाडी नाही चालवणार. हा निर्णय सुजाण आणि सुसंस्कृत नागरिकांनी खरं म्हणजे त्यांच्या जीवनाच्या सुरक्षेकरता घेतला पाहिजे. अर्थात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मग RTO मध्ये जाणं, पुन्हा परीक्षा देणं, मेडिकल चेकअप करणं, त्याच्यामधल्या अडचणी अजून वेगळ्या आहेत. आता आम्ही डिजिटल सिस्टम केली आहे. नाही, पण त्या सगळ्या ज्या अटी आहेत, ज्या तरुण मुलांना आहेत, त्याच आम्हाला लागू राहायला पाहिजेत ना. जर शक्यच नसेल तर कसं शक्य आहे? सुनील गावस्कर आता कुठे खेळतोय? तो कमेंटेटर झाला ना. रिफ्लेक्सेस नाही आहेत, अमुक होत नाही आहे, त्यामुळे तुम्हाला रिटायर्ड हे व्हायलाच पाहिजे का? मला सुनील गावस्करांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, काय मी ते नेहमी लक्षात ठेवतो की कलकत्त्याच्या टेस्टमध्ये त्यांनी 99 रन काढले आणि नंतर लगेच त्यांनी स्वतःला टेस्ट क्रिकेटमधून डिक्लेअर केलं. वर्धा रोडवर तर त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही आता 99 रन काढले, तुम्हाला विश्व रेकॉर्ड केला, अजून तुम्ही डिझाईन मध्ये आणि तुम्ही अजून खेळलं पाहिजे, तुम्ही रिटायर्ड का होता? ब्रिज आहे त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की लोक जेव्हा विचार वगैरे लावले रिटायर्ड का होता, तेव्हा रिटायर्ड मजा आहे. बस लोक जेव्हा विचारायला सुरुवात करतात तुम्ही केव्हा रिटायर्ड होणार आहे, तेव्हा त्याची मजा. आणि तुम्ही अजून खेळलं पाहिजे, तुम्ही लोकांनी ब्रिज आहे त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की लोक जेव्हा विचार वगैरे लावले का होता, म्हणजे सासू आणि बायको तुझा ब्रेक अगदीच आता गाडी तुला कंट्रोलच होत नाही. आणि तुम्ही अजून खेळलं पाहिजे, ब्रिज आहे त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की खूप विचार केल्यानंतर झाला ना सासू, म्हणजे सासू आणि गाडी तुला कंट्रोलच होत नाही. सोयीस्कर आपण घेतो जे मला असं वाटतं हे सगळे सर्व विचार केल्यानंतर झाला ना सासू, तुम्ही म्हणताय की म्हणजे सासू आणि शिक्षेच्या गाडी तुला. त्यावेळी याला खूप पक्षांनी खूप विरोध केला आणि माझं 1.25 वर्ष या प्रत्येक पक्षाला समजवण्यामध्ये वेळ गेला. कारण त्यांचा विरोध तुम्ही फाईन का वाढवला. आता मुळामध्ये असं आहे की हा विषय कॉन्करंट लिस्टमध्ये आहे, म्हणजे राज्य सरकारकडेही पण आहे आणि भारत सरकारकडेही आहे. आणि त्यामुळे दोघांच्या सहकार्याशिवाय हे इम्प्लिमेंट करण्यामध्ये अनेक अडचणी आहेत.
आता त्यातून मुश्किलीने रोड सेफ्टीचा जो नियम आहे आपला मोटर व्हेकल ॲक्ट आम्ही पास केला, त्याच्यामध्ये बरेचसे नियम आणलेले आहेत. पण मला अनुभवातून असं लक्षात आलं की मी जेव्हा आत्ता युरोपमध्ये गेलो होतो आणि आम्ही असं रस्ता क्रॉस करायला तो बघितला गाडीवाला तिथेच थांबायचा. म्हणजे जी संवेदनशीलता, कायद्याबद्दलचा सन्मान हा जगात अनेक देशात आम्ही पाहिला, तो आमच्या देशामध्ये का नाही? आणि म्हणून आपल्या शाळेतल्या मुलांना रोड सेफ्टीबद्दल, रूल्स ऑफ द रोडबद्दल मुलांना शिकवणं आणि NGOज, युनिव्हर्सिटी, कॉलेजेस यांच्या सहकार्याने पब्लिकमध्ये अवेअरनेस निर्माण करायचा, सोशल ऑर्गनायझेशन, NGO यांची मदत घ्यायची आणि असं करून ही मुवमेंट चालून जोपर्यंत ह्युमन बिहेवियर, माइंड सेटअप जो लोकांचा आहे तो जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हा प्रश्न सोडवण्यामध्ये अडचण आहे. सर, तो बदलणारही नाही. बदलणार नाही त्याचं कारण आपण सगळे बाकीच्या गोष्टींचा उहापोह करतो. आपण जी लोकसंख्या वाढते त्याच्याबद्दल आपण कधीच बोलत नाही, बाकीचे सगळंच करतो. तुम्ही कितीही रस्ते तुम्ही केलेत तरी सुद्धा ते आम्हाला अपुरे पडणार आहेत, कारण आजची 140 असेल तर ती उद्या 160 होणार, मग 180 होणार. त्यामुळे तुम्ही रुंदावलेले रस्ते हे पुन्हा ते असेच कुंचन पावणार आहेत, कारण आम्हाला त्या लोकसंख्येला ते पुरेसे पडणार नाही आहे. तर मला असं वाटतं की हे सरतेशेवटी साक्षरता, लोकसंख्या याच्यावरच अवलंबून आहे. तुम्ही कितीही म्हणालात ते शिक्षित आहे. आता सिलेबसच मग बदलायला पाहिजे ना आपल्याला. सिलेबसमध्ये नको का तुम्हाला हे सांगायला लहान मुलांना? आपण घटनेची जर घटना याच्यातच शिकवायला लागलो, सिलेबसमध्ये जे आताचं काय जे आहे आपण बघतोय ज्याच्याबद्दल गदारोळ चालतो, मग मध्ये एक नागपुरात छान प्रयोग झाला. ज्यांनी रूल्स ऑफ द रोड पाळतात त्यांचे नंबर घेऊन त्यांना अवॉर्ड मिळायची सुरुवात झाली. त्यांना काय अवॉर्ड मिळायला लागला. म्हणजे बा या म्हणजे आता राजकारणामध्ये खरं बोलणाऱ्याला अवॉर्ड देण्यासारखं झालं ते. आता खरं बोलणं हे अध्यारूत आहे ना आपल्याला. म्हणजे प्रामाणिक आहे याचा जर काय अवॉर्ड आपण द्यायला लागलो तर मग अजून काय म्हणायचं त्याला? अहो, हा बेसिक आहे. पण आता यावेळी नागपूरच्या या प्रयोगामध्ये लाखो लोकांना अवॉर्ड मिळाले. कोणाला कपड्याच्या दुकानात डिस्काउंट मिळाला, कोणाला पिझ्झा करता मिळाला, कोणाला रेस्टॉरंटमध्ये मिळाला. तर त्यांनी एक थेअरी अशी मांडली की तुम्ही व्हायोलेशन करता त्यांच्या शिक्षा करता, पण जे नियमाने चालतात त्यांना काही इन्सेंटिव्ह नाही. तर तो प्रयोग सध्या चांगला यशस्वी झाला. पण मुळामध्ये एकच आहे जे मला या 10 वर्षात खूप प्रयत्न केल्यावर अनुभवातून लक्षात आलं की एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, मीडिया, सोशल ऑर्गनायझेशन, आता आम्ही NSSमध्ये रोड सेफ्टीचं त्यांची मदत घेणार, महाविद्यालयीन युवक, मीडियामधले लोक. आता 3 तारखेला अमिताभ बच्चन, मी आणि सुधा मूर्ती यांचा रोड सेफ्टीवर कार्यक्रम आहे. तर अशा अनेक प्रयत्नांमधून लोकांना समजावून सांगणं. आता विशेषतः कसं आहे की मी पाय 4 ठिकाणी तुटला, ॲक्सिडेंट झाला माझा 2004 साली. आणि याचं कारण असं होतं की नागपूर रामटेकवरून या रस्त्यावर जे रस्त्यात झाडं होती ती झाडं कापण्याची कलेक्टरला परवानगी मागितली, पण त्यांनी न दिल्यामुळे त्याच्या बाजूला ट्रक उभा होता आणि झाडामुळे काही दिसलं नाही आणि त्या ट्रकवर माझी गाडी जाऊन रेड लाईट कार हे केली, त्याला मोठी टक्कर दिली. पण नंतर एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात आली की गोष्ट अशी लक्षात आली की माझ्या ड्रायव्हरला कॅटरॅक्ट निघाला. मग मी बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्रातल्या सरकारी ड्रायव्हर्सची चाचणी केली, त्यात 40% कॅटरॅक्ट निघाले. एका मुख्यमंत्र्याचा ड्रायव्हर एका डोळ्यांनी आंधळा निघाला. एका केंद्रीय मंत्र्याचा ड्रायव्हर दोन्ही डोळ्यांनी त्याला दिसत नव्हता. आणि म्हणजे हे पहिल्यांदा सरकारमध्ये मी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुमच्या ड्रायव्हरचा प्रायव्हेट चांगल्या डॉक्टरकडनं पहिले डोळे तपासून घ्या. ही छोटी छोटी मुद्दे. मग आमच्या टोल नाक्यावर आम्ही चष्मे दिले, डोळे चेक करायची सुरुवात केली. खूप लोक कॅटरॅक्टवाले निघाले. त्यामुळे ही गोष्ट खरी आहे. म्हणून आता तुम्ही जे म्हणता त्याच्यावर आम्ही आता पंजाब सरकारने असं केलं आहे की एक डिजिटल आपल्या घरी कॉम्प्युटरवर बसूनच तुम्हाला परीक्षा देता येईल. आणि त्याच्यामध्ये हळूहळू लोकांमध्ये अवेअरनेस आहे. आता जसं लोक मेडिकल चेकअप करतात तसे डोळे चेक करणं, विशेषतः 60 वर्षानंतर हे आवश्यक आहे. RTOमध्ये पण नियम याचे सर्टिफिकेट ते मागतात.
तर लोकांनी स्वयंस्फूर्तीने जर या बाबतीत अवेअरनेस निर्माण करून या सगळी काळजी घेतली तर नक्की होईल. आणि मला आहे, प्रश्न आहेत, समस्या आहेत, पण अशी जगात देश आहे की तिथे ॲक्सिडेंटचं प्रमाण 0% आहे. त्यांनी 5-7% आता शून्यावर आणलेलं आहे. त्यामुळे आता आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांमधून मी तुम्हाला आज माझ्याकडे आजच सकाळी पियुष तिवारी आणि आमचे हर्ष पोद्दार म्हणून नागपूर जिल्ह्याचे SP आहेत, ते भेटायला आले. दोघंही हार्वर्डचे विद्यार्थी आहेत. त्यांनी मला खूप सुंदर काम सांगितलं. त्यांनी सांगितलं, मी त्याच्या मागे होतो पण त्याला रिस्पॉन्स मिळत नव्हता. त्यांनी नॅशनल हायवेचे नागपूर जिल्ह्यातील ॲक्सिडेंटल स्पॉट बाहेर काढले, स्टेट हायवेचे स्पॉट बाहेर काढले. मी त्यांना म्हटलं मला सगळे स्पॉट द्या, मी सगळे हे दुरुस्त करतो. आणि नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि NITला त्यांच्या क्षेत्रातले द्या. आणि म्हणून आम्ही खासदारांच्या अध्यक्षतेखाली एक अपघात निवारण समिती केली आहे. मधल्या काळामध्ये महात्मे साहेब जेव्हा खासदार होते तेव्हा मी त्यांना कार्याध्यक्ष करून टाकलं. आम्ही दरवेळा मिटिंग घ्यायचो. आणि आता जर पोलीस अधिकाऱ्यांनी ठरवलं, कमिशनर आणि SPंनी, आणि त्यांना महानगरपालिका किंवा NIT सारख्या PWD NHAच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं, सगळ्यांनी मिळून जर एकदा ठरवलं की जे रोड इंजिनिअरिंगचे जेवढे स्पॉट्स आहेत, ब्लॅक स्पॉट्स आहेत, तुम्हाला आठवत असेल की एक जयसिंगपूर बायपास म्हणून पुणे कोल्हापूर रस्त्यावर एक स्पॉट आहे. मी मंत्री होतो, मी एक अपघात निवारण समिती अपॉइंट केली. त्यात तांबे नावाचे अधिकारी होते, एक ट्रान्सपोर्टमधून येते बाबा डवरे म्हणून आमच्याकडे ट्रान्सपोर्टचे ते होते, त्यात पोलीसचे अधिकारी होते. आणि त्या एका स्पॉटवर 156 लोक मेली होती. ती अशी चुकीची होती, पॉलिटिकल दबावाखाली रस्ता असा, कारण ती जागा घेतली सोडायची म्हणून त्यांनी ती जागा केली. आणि 156 लोक मेलीत. मग मी लक्षात आल्यावर त्यांनी मला 2500 स्पॉट या कमिटीने सांगितले. ते मी स्टेट PWDमध्ये त्याचा कार्यक्रम केला आणि तो स्पॉट दुरुस्त केला. आता आज आपण नागपुरात बसलो आहे. अजनी चौकामध्ये तो रणगाडा उभा आहे. या चौकात कमीत कमी वर्षाला 35 ते 40 लोक मरायचे. त्यावेळी ट्रकचा ट्रॅफिक नागपूर शहरातून मध्यातून जायचा. मग मी NITकडनं एक प्लॅन तयार केला आणि त्याच्यामध्ये तो स्पॉट चौक जो आहे तो असा डिझाईन केला की त्यानंतर एकही ॲक्सिडेंट नाही झाला. तेव्हा काही लोकांचं सहकार्य, काही ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये सुधारणा, काही रोड इंजिनिअरिंगमध्ये सुधारणा, सामाजिक लोकांचं सहकार्य. आणि माझ्या असं लक्षात आलं की आता जे मोठे नागरिक आहेत 18 वर्षाच्या वरती, त्यापेक्षा जे 5व्या वर्गात, 7व्या वर्गात, 8व्या वर्गात आहे त्या मुलांना शिकवणं आणि समजावून सांगणं आणि त्यांना चांगलं तयार करणं, ते जर एकदा सुसंस्कृत आणि संवेदनशील नागरिक बनले आणि त्यांनी ठरवलं की मी हे नाही करणार. आता मला नाव नाही सांगणार, एक डॉक्टर आहेत नागपुरात. मी जात असताना ते असा रोड क्रॉस करताना उडी मारून कुदले एका ठिकाणी. मी गाड्या थांबवल्यावर मी त्यांना बोलावलं, डॉक्टर साहेब तुम्ही असं का करता? नाही माझं चुकलं, आता मी नाही करणार. म्हटलं असं नका करू, एखाद्या गाडीखाली तुम्ही चिरडल्या जाल, पुन्हा नका करू. तर कुठे ना कुठे आता मी वर्तमानपत्रांना अशी विनंती केली होती की जे लोक अशा प्रकारे व्हायोलेशन करतात, रेड सिग्नल, त्याचे फोटो काढा आणि पेपरमध्ये जसं हे बघा रेड सिग्नल होणाऱ्यांचा फोटो. हो, जसे रस्त्याच्या पूर्वी आमच्या मुंबईमध्ये फोटो काढण्याची एक टूम निघाली होती. खड्डे असतील त्याचे फोटो काढा. मुळामध्ये खड्डे पडतील असे रस्ते बांधताच कशाला? खरं सांगतो तुम्हाला, इतके उत्तम काही रस्ते आहेत की गेली 10 हे बघा रेड सिग्नल होणाऱ्यांचा फोटो. हो, जसे रस्त्याच्या पूर्वी आमच्या मुंबईमध्ये फोटो काढण्याची एक टूम निघाली होती. खड्डे असतील त्याचे फोटो काढा. मुळामध्ये खड्डे पडतील असे रस्ते बांधताच कशाला? खरं सांगतो तुम्हाला, इतके उत्तम काही रस्ते आहेत की गेली 10, 15, 20 वर्ष छान आहेत. तुम्ही केलेले रस्ते आहेत ते नाही त्याला खड्डे पडत आहेत. आमच्या मुंबईत का रस्त्यामध्ये खड्डे पडतात? तुम्हाला माहिती आहेत मुंबईमध्ये किती लोक मरतात? 13व्या नंबरवर आहे आपलं शहर. मुंबईमध्ये काय झालं की मुंबईत खूप पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे आपण बिटुमिन रोड जे तुम्ही कव्हर करू नका हो, तुम्ही त्यांना तुम्ही कव्हर करताय हे असं असतं ते. पण मी तुम्हाला आता काय झालं ते सांगतो. चहल नावाचे कमिशनर आहेत, माहिती? चहलला मी खूप दिवसांत मागे लागलो आणि आता आपण काय करतोय की एक 6000 कोटीची योजना त्यांनी मी मागे लागून तयार करायला लावली त्यांना. आणि मुंबईमध्ये बिटुमिन रोडचं कन्व्हर्शन
व्हाईट टॉपिंगमध्ये कन्व्हर्ट केला. आता तुम्ही आता आपण रस्ते नागपुरात सगळे सिमेंट कॉन्क्रीट रोड बनले. मी तुम्हाला सांगतो, नागपूरच्या जनतेला मी गॅरंटी देतो की तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत, तुम्ही मेल्यानंतर तुमचा मुलगा जिवंत आहे तोपर्यंत, आणि तुमचा मुलगा मेल्यानंतर त्याचा मुलगा जिवंत आहे तोपर्यंत नागपूरच्या या रस्त्यावर खड्डे पडणार नाही. वा, याचं कारण काय झालं की आम्ही आता ते रस्ते उखडले आणि त्याच्यावर 8 इंची व्हाईट टॉपिंग कॉन्क्रिटिंग केलं. खरं म्हणजे याच्यात प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला सांगतो. याच्यामुळे नगरसेवक नाराज होतात, इंजिनियर नाराज होतात, दरवर्षी गड्डे पडतात, दरवर्षी रस्त्यावर प्रोव्हिजन होते, सगळीकडे आनंदी आनंद असतो. आणि आता हे जर परमनंट रस्ते बनले तर हे 40-40 वर्ष याच्यावर काही मेंटेनन्सच नाही, तर मग त्यांना वाटतं की आपलं काय, झाडं उगवत नाहीत, फळं येत नाहीत, आम्हाला ती खाता येत नाही. तुम्हाला माहिती नाही, मी जेव्हा पालकमंत्री होतो तेव्हा हायकोर्टापर्यंत केस गेली आणि कॉन्क्रीट रस्त्याच्या विरुद्ध एका वर्तमानपत्रात त्यांनी अभियान सुरू केलं होतं. सर, टार रोड सुद्धा किती वर्ष असायचे पूर्वीचे. तो टार आणि डांबर याच्यात फरक आहे ना. माणसं डांबरट आली ना, त्यामुळे गोंधळ झाला. नाही, आता म्हणलं हे व्हाईट टॉपिंगचं जे आहे ना, यांनी आता तुम्हाला सांग, पाणी तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून जाता. आता मी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे 99 साली बांधला, 1992. आता 24 वर्ष झाली. तुम्हाला एखादा गड्डा दिसला त्याच्यावर? साधारणतः एक्सप्रेस हायवे सुरू झाल्यानंतर असा गड्डा जवळपास नाही. आता खरं म्हणजे 24 वर्ष म्हणजे त्याचा मेंटेनन्स पण करायला पाहिजे, पण जवळपास नाहीये. मुंबई पुणे छान आहे रस्ता, कारण कॉन्क्रीटचा आहे, सुंदरच आहे रस्ता. पण तो काय आहे की बिट्युमेनच्या रोडला जर ₹1 लागतो, तो कॉन्क्रीटच्या रस्त्याला ₹1.5 लागतो. पण आता एक नवीन टेक्नॉलॉजी आम्ही आणली आहे, ती अशी आहे की व्हाईट टॉपिंग कॉन्क्रिटिंग. म्हणजे बिट्युमेन रोडची लेवल काढायची आणि त्याच्यावर 8 इंच पेवरनी सिमेंट कॉन्क्रीट करायचं. आणि ते नागपुरात सगळं दूर झालं. तुम्ही नागपुरात जर फिराल तर तुम्ही ज्या रस्त्यावर जाल तुम्हाला जवळपास कॉन्क्रीटचे रस्ते दिसतील. आणि पुरल्या 2-3-4 वर्षात आम्ही सगळ्या नागपूरचे रस्ते कॉन्क्रीटचे करणार. आता त्याच्यात काय होतं पहा, एक मग लोक म्हणतात की तुम्ही मग पाणी कुठे मुरणार, तुम्ही कॉन्क्रीटचे रस्ते करता, मग वॉटर कॉन्झर्वेशन कसं होत नाही. मग असं करा की गड्डे करा रस्त्यात आणि पाणी मुरवा. एक मला खूप मोठे अधिकारी भेटले, ते मला म्हणाले, गडकरी साहेब, तुमच्याबद्दल लोक म्हणतात तुम्ही रस्ते चांगले केले, पण मी तुमच्या विरोधात आहे. मी म्हणलं काय झालं? अहो, तुम्ही चांगले रस्ते केले म्हणून स्पीड मिळाली गाड्यांना. बरोबर. तुमचे म्हणणं असं आहे का की मी रस्ते बांधायच्या ऐवजी आहे त्या रस्त्यावर 6-6 इंचाचे गड्डे करतो, म्हणजे 3 किलोमीटर 5 किलोमीटरनी स्लो गाड्या चालतील आणि ऍक्सिडेंट होणार नाही. मुळामध्ये रस्तेही चांगले झाले पाहिजे, स्पीडही वाढली पाहिजे, नियमाचं पालनही झालं पाहिजे आणि ऍक्सिडेंटही होता कामा नये, असा मार्ग काढला. आमच्याकडे आम्ही आता गाड्या घेत असताना म्हणजे कुठल्या त्या मोठमोठ्या ज्या गाड्या असतील की ज्याचं स्पीड तुम्हाला अगदी 150-200 पर्यंत तुम्ही जाऊ शकता. मुळामध्ये ज्यावेळी आपल्याला वेगाची मर्यादा आहे 100 आहे, आता 100च आहे ना, 120 होती पूर्वी हायवेला, आता 100 आहे. तर 100ची असेल तर मी त्यांना त्या दिवशी म्हटलं की नाही बाबा, ही गाडी घे ना तू. तर म्हटलं कशाला, वॅगनर घेतली तरी चालेल ना, कारण आपल्याला 100च्या वर जायचंच नाहीये. फक्त एकच आहे की त्या मोठ्या गाड्यांमध्ये तुमचे सुरक्षेचे जास्त हे आहेत, गॅजेट्स आहेत, बाकी काही नाही आहे. त्यामुळे गाड्यांमध्ये प्रॉब्लेम आहे. मी मध्ये नाशिकला गेलो. हा, तुम्ही नेहमी नाशिकला जाता, तिथे एक पूल आहे, आपण कल्याणच्या तिथला अलीकडचा, नाशिक शहरातून जाणार, मीच बांधलेला आहे. हा हा. त्या दिवशी त्या पुलावरून मी जाताना मला सांगितलं गाडीत की इथे सारख्या गाड्या चालन होतात. तर कारण काय, तर त्याच्यावर 60 किलोमीटरची स्पीड निश्चित केली आहे. तर मी गेल्याबरोबर विमानतळावर पोलीस कमिशनरला विचारलं, ते आले होते. म्हटलं तुम्ही ब्रिज इज डिझाईन फॉर 100 किलोमीटर, तुम्ही 60चा बोर्ड का लावला? जर तुम्ही या ठिकाणी 80चा 60, त्याच्यामुळे काय होईल की पटापट लोकांना चालान येतात. आजकाल ऑटोमॅटिक कॅमेरे लागले आहेत. आता वरळी बांद्रा सी लिंक प्रोजेक्टवर तिथे स्पीड जी आहे ती 100 किलोमीटर पण नेण्याला काही अडचण नाही. हा, पण माहीमच्या आतमधून 100 नाही येणार, त्या ठिकाणी तुम्हाला कमी ठेवावं लागेल. म्हणून ट्रान्सपोर्ट विभाग, राज्य सरकारचा पोलीस विभाग आणि आमचा विभाग यांनी मिळून थोडासा अभ्यासपूर्ण रीतीने मग स्पीडचं हे
करण्याची आवश्यकता आहे. कारण नाही तर मग काय होईल की आपण मुंबई पुणे पहिले 9 तास लागायचे, आता 2 तास लागतात. आपण मुंबई दिल्ली 38 तास लागायचे, आता आपण 12 तासात करणार. मग शेवटी आपली लॉजिस्टिक कॉस्ट कमी झाली पाहिजे. एक ट्रकमध्ये जो माल येतो त्याच्यात फ्युएल कॉस्ट वाचली पाहिजे. आता पहिले मुंबई पुणे मी जेव्हा हायवे बनवायच्या आधी तुम्हाला आठवत असेल, खंडाळा घाटात ट्रक आडवी पडायची, लोक अटकायचे, 8-9 तास लागायचे. शिंगरोबाचा जो हे आहे तिथे आम्ही आपल्या 8 आणे रुपया त्या शिंगरोबांना टाकायचा की पुढे आम्हाला अपघात होऊ नये त्याच्यासाठी. मी शिंगरोबाला कित्येकदा असा पाहिलेला आहे, असं करून. कारण सगळेजण असा नेम धरून त्याला मारायचे पैसे की आमचा अपघात होऊ नये म्हणून. तो बिचारा देव सुद्धा थकला होता तिथे. पण आता 2 तासात येतात. आता नाणे फेकत नाहीत. नाही, आता नाणे फेकत नाही, कारण तिथनं जातच नाही कोणी. नवीन झाला तुम्ही मोठा रस्ता केला. तर तिथे आम्ही काल गेलो, ज्यावेळी पुण्याला आम्ही आलो मुंबईहून, त्यावेळी मी त्या रस्त्याने आलो. पण अजून तिथे त्या वळणावर गेल्यानंतर सगळं ते असं होतं. नाटकाच्या वेळी काय व्हायचं, एका गावाला नाटक केल्यानंतर आम्ही दुसऱ्या गावात जायचो, रात्री निघायचं आणि मग दुसऱ्या गावाला गेलं की तिथे राहायचं. तर त्यावेळी आमचा पुण्या आणि मुंबईतलं किंवा नाशिकमधलं, पण जास्त करून पुणे मुंबई, तोच हे आला की आमचा क्लीनर आहे तो असा एवढा असा ठोकळा असायचा लाकडाचा, तो घेऊन रस्त्याने धावत असायचा. कारण कुठे गाडी पटकन गचकन हे होईल की पटकन त्या टायर खाली मग ते लागवाय. कारण कधी पटकन मागे गेली की त्यामुळे आम्ही नटमंडळी सुद्धा खूपसे रात्रीचे झोपायचो नाही. बाबा गेलं तर आमची एक तर मंडळी आमची झाली, तुमची मंतरलेली चैत्रवेलच्या वेळी जो झाला होता ऍक्सिडेंट, त्या भक्ती बर्वेंचा झाला, भक्तीचा झाला होता, पण ती आमची गाडीच जळली होती. तर त्याच्यामध्ये आमचा जयराम हार्डीकर आणि ह्या गेल्या होत्या, शांता जोग गेल्या होत्या. तर त्यावेळी कारण ह्या अपघाताला तुम्हाला सरते शेवटी माझं म्हणणं असं आहे की जोपर्यंत मी इथला माणूस म्हणून, इथला जनतेचा एक भाग म्हणून, जोपर्यंत मला ते जमत नाहीये, माझ्याकडनं वळत नाही, तोपर्यंत नाही होणार. सरकारच्याकडनं सगळ्याच गोष्टी, तुम्ही रस्ते आम्ही बांधून दिले तर बाकीच्या गोष्टी आमच्याकडे येतात ना. तुम्ही सगळे बाकीचे कशा सुविधा देणार? एक गोष्ट बघा, सगळ्यात जास्त अपघात कुठे होतात? रेड सिग्नल असताना स्कूटर घेऊन निघून जातात. रस्त्याच्या मध्ये खऱ्या अर्थाने जाता येत नाही, पण चढतात त्याच्यावर, उडी मारतात. काही वेळा लेन डिसिप्लिन आहे की हेवी जे ट्रक्स आहे, बसेस आहेत, त्यांनी लास्ट लेन मध्ये चालते, मधल्या लेन मध्ये जातात, ओव्हरटेक करताना ऍक्सिडेंट होतात. या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जर लोकांनी सहकार्य केलं आणि नियमाचं पालन केलं, आणि मी नियम तोडणार नाही अशी कमिटमेंट केली. आम्ही एक प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम करतो की मी रोड सुरक्षेच्या कामामध्ये मी कुठल्याही प्रकारे व्हायोलेशन नियमाचं करणार नाही. ही जर कमिटमेंट सगळ्यांनी केली तर नक्कीच त्याच्यात बदल होईल असं मला वाटतं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तो विनोदाचा भाग नाही आहे की तुम्ही ती जर शिक्षा जी आहे तुमची ती पैशापुरती मर्यादित न राहता मला 2 दिवसाची किंवा हे व्हायोलेशन करत असेल, मी कशाही प्रकारे गाडी चालवत असेल तर तो कोणाच्याही मृत्यूला तुम्ही जबाबदार. एक गोष्ट लक्षात ठेवा, बोला. मी साधारणतः प्रिन्सिपलनी चालणारा पॉलिटिशियन आहे, म्हणजे राजकारणात. पण मी माझी खुर्ची एवढी खाली नाही करू शकत की लोक माझ्या विरुद्ध उलटतील. कारण तुमच्या आता विरोधी नाही आहेत का? खूप विरोधी आहेत, तरी सुद्धा तुम्ही तुमचं सातत्यानं काम करताय की नाही? पण ज्यावेळी पूर्ण होत आहे त्यावेळी तुमच्या बाजूने. यावेळी काय की मी जेव्हा हे नियम कडक केले तरी तुम्ही म्हणता त्याच्यात हे जेलमध्ये टाकण्याचा प्रावधान नाही टाकला, फाईन्स केवळ वाढवले. तरी देखील पार्टी जसं दक्षिणेतल्या ADMK, DMK, तृणमूल काँग्रेस यांनी मला स्पष्ट सांगितलं आम्ही तुमच्या बिलाला सपोर्ट करणार नाही. त्यावेळी राज्यसभेमध्ये आमचं बहुमत नव्हतं. आणि मग मी प्रत्येकाशी बोलून, त्यांच्या वेगळ्या मिटिंगा घेऊन, त्यांना समजावून सांगून मग पार्लमेंटमध्ये बिल पास केलं. काय आहे की ही गोष्ट खरी आहे की चांगलं काम करणाऱ्या माणसाला सन्मान मिळाला पाहिजे आणि वाईट काम करणाऱ्या माणसाला शिक्षा झाली पाहिजे. तर तुमच्या बाबतीत असं आहे की तुमचे विरोधी पक्ष हा सगळा तुमच्या बाजूने असतो. असले तर 1-2 मंडळी तुमच्याच पक्षात ते तुमच्या विरुद्ध असतील तर मला माहिती नाही, पण विरोधी पक्ष हा कायम तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे
तुम्ही म्हणता ही गोष्ट, त्यामुळे माझ्यामुळे फायदा झाला. नाही ते रोड सेफ्टी बिल जे होतं, मोटर व्हेकल ऍक्ट, हे मी प्रत्येकाला कन्व्हिन्स करून 1 वर्ष त्यात गेलं, नाही तर हे पासच नसतं झालं. तुमच्याशी संवाद होऊ शकतो गडकरी साहेब, बाकीच्यांशी होऊ शकत नाही. मी आडमुठेपणा केला तर माझ्याशी कोण बोलणार? मी म्हणेन तेच खरं म्हटल्यानंतर कसं चालेल? तुम्ही ज्या पद्धतीनं, सरतेशेवटी तुम्ही कुठल्या पक्षाचे काय आहात, माझ्या दृष्टीनं लोकांसाठी ही कामं व्हायला पाहिजेत, हा तुमचा जो हेतू आहे तो शेवटी फलद्रूप होतोच ना. सरतेशेवटी ती ही विरोधी पक्षातली सुद्धा माणसं आहेत की नाही, ती सहकार्य करतात. त्यांना मी समजावून सांगितलं की ऍक्सिडेंट किती जास्त आहेत, आणि यामध्ये लोकांना आपण जर असंच चालवलं तर किती तरुण लोक मारतात, आणि ज्यांच्या घरचा जातो. आता माझा पाय 4 ठिकाणी तुटल्यावर माझं 1.5 वर्ष वाया गेलं. मी त्या व्हीलचेअरवर चालायचो, खूप नुकसान झालं. पियुष तिवारी आलाय ना? पियुष कुठे? पियुष, आता पियुष हा तू अमेरिकेला होतास ना? कहाँ थे तो? परदेश में थे ना? हार्वर्ड युनिव्हर्सिटी. त्याच्या भावाचा ज्यावेळी ऍक्सिडेंट झाला, तो गेला, त्याच्यानंतर हा तिथे आला. तर जोपर्यंत आपल्या घरामध्ये काहीतरी वाईट घडत नाही तोपर्यंत आपण वाट बघणार आहोत का? माझ्या बाबतीत काही होत नाहीये तोपर्यंत मी वाट पाहायची का? मला असं वाटतं ते काहीतरी होऊ नये म्हणून आपण काहीतरी सुरुवात करायला हवी, नाही का? तर ते हे सत्याविषयी आपल्यावरच अवलंबून आहे, ते आपण ठरवायचं असतं. यांना काय किती किती तुम्ही रस्ते रुंद केले म्हणून ऍक्सिडेंट होत आहेत, अशी मंडळी लोक आहेतच की. आता त्याला काय करणार आपण? नाही, एक छोटासा माझं सगळ्यांना आव्हान आहे की मुख्याध्यापकांनी, प्राचार्यांनी, सोशल ऑर्गनायझेशनच्या प्रमुखांनी, किंवा आता वाघ आहे, मोहिते सारखे लोक काम, जन आक्रोश म्हणून आमचे ते काम करतात त्यांनी. तर काय झालं की या जन आक्रोशमध्ये मोठे मोठे सरकारी अधिकारी रिटायर्ड झाले, आणि ते आता मुलांचे वर्ग घेतात, 1000 मुलांना रोड सेफ्टीवर शिकवतात, आणि नंतर मग ते प्रतिज्ञा घेतात की मी रोड सुरक्षा करता कटिबद्ध आहे, मी हे नियम पाळीन, कुठलंही व्हायोलेशन करणार नाही. आता हे अनेक नागरिक बसले आहेत. या सगळ्यांनी आपल्या मोहल्ल्यामध्ये लोकांना एकत्रित करून त्यांनी यातलं लेन डिसिप्लिन पाळीन, रस्त्याला नंतर कुठलाही अशा प्रकारे रस्त्याच्या मधून उडी मारून जाणार नाही, मोबाईल फोन उचलून बोलणार नाही, रेड सिग्नल असेल तर थांबून जाईल. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत जरी लोकांनी कमिटमेंट केली तरी एकदम हे प्रमाण कमी होईल असं मला वाटतं. निश्चित होईल, त्याच्याबद्दल वाद नाही. पुलंच्या त्यांच्या एका पुस्तकामध्ये दुसऱ्या डिपार्टमेंटमधल्या माणसांनी या इकडच्या डिपार्टमेंटमध्ये एक पत्र लिहिलं. त्यांनी पत्र लिहिल्यानंतर पत्र वाचलं त्यावेळी त्यांनी शब्द मोजले तर प्रत्येक ओळीमध्ये 13 शब्द होते. तर त्यांनी त्यांना फोन केला आणि विचारलं, अरे तू त्याच गुरुजींचा शिष्य आहेस का रे? कारण त्यांचा नियम होता की एका ओळीमध्ये 13 शब्दाच्या पलीकडे आपण शब्द लिहायचे नाही. तर मला असं वाटतं की ह्या पद्धतीनं ह्या लहान मुलांना ती सवय लावली ना, पण जी मगाशी म्हटलं ना, सिलेबसमध्ये फरक व्हायला पाहिजे. आपण नेमकं काय शिकवतोय? राज्यघटना का नाही शिकवली जात आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये? मी सगळ्या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिलं, आणि विशेषतः 4थीच्या आधी थोडं सिंपल प्राथमिक स्तरावर, आणि 4थी ते 5वी, आणि मग 5वी ते 5वीच्या नंतर 5वी ते 7वी, आणि नंतर मग मॅट्रिक पर्यंत असे 3 सिलेबस पण तयार केले. आणि आता आम्ही कार्टून फिल्मच्या द्वारे हे करतो. मध्ये आपले ऍक्टर आहेत शाहरुख खान, तर आम्ही एक हुंडाई मोटरनी कार्टून फिल्म तयार केल्या, आणि त्या फिल्मच्या द्वारे त्या लहान मुलांनी पाहायच्या, त्यांना लक्षात आलं काय होतं. तर ते कार्टून्समधून त्यांनी रोड सेफ्टीचं महत्त्व सांगितलं. आता या अशा अनेक प्रकारचे चित्रकार, आम्ही निबंध स्पर्धा घेतो, 1-1 लाख मुलं भाग घेतात. तर मला असं वाटतं की आपण 18 वर्षाच्या खाली जे लोक आहेत ती लवकर समजतात आणि त्यांचं मन लवकर तयार करता येईल. त्यामुळे मोठ्या लोकांना तर आपण समजवूच, पण या लहान मुलांना आपण समजवलं. आणि जसं मी जन आक्रोशचं उदाहरण सांगितलं, इथे कोणी महिला मंडळ आहे, कोणी कॉलेजमधले आहेत, कोणी बचत गटामध्ये आहे. जर रोड सेफ्टीमध्ये 1,68,000 लोक मरतात, कधी तुमच्यातलंही कोणी मरू शकतो प्रिय व्यक्ती, आणि असं होतं. तर मग त्याकरता तुम्ही सगळ्यांना एकत्रित करून आपण या गोष्टी करणार नाही अशी कमिटमेंट, अशी प्रतिज्ञा आमची आहे. ती रोड सेफ्टी सगळ्यांनी जर घेतली आणि त्याचं पालन केलं तर मला वाटतं अडचण येणार नाही पडते. हे भोलाजी मिळवण्यासाठी म्हणजे अतिशय सहज
नाही म्हणजे लायसन तुम्हाला तिथे न जाता सुद्धा लायसन्स मिळत हल्ली. तुम्हाला माहिती आहे का, मी महाराष्ट्राच्या विधानसभेत असताना मी विलासराव देशमुख आणि शिवाजीराव मोघे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री नावाने लायसन्स तयार करून विधानसभेत दिलं होतं. कारण ते जे लायसन्स देणारे होते ते पाहिजेच नाही कुठे, फक्त त्यांना 100 रुपये दिले की ठप्पावरून सही करायची. आम्ही त्यांच्या नावाने काढून दिलं. हे प्रॉब्लेम्स आहेत, पण आता ते कमी झाले कारण डिजिटल सिस्टम झाले. आता कोणीतरी बदमाशी करतो म्हटलं तरी करणं सोपी नाही राहिलं. आणि आता मी जे कोर्सेस आणणार आहे की तुम्हाला लायसन्स मिळवण्याच्या आधी प्रत्येक राज्यामध्ये एक मिनिमम, आता बघा अमेरिकेमध्ये मी गेलो तर माझी मुलगी मला एवढं पुस्तक घेऊन जाणं अभ्यास करत होती. मी म्हणलं हे काय करते, माझी ड्रायव्हिंगची परीक्षा आहे. म्हणलं एवढं पुस्तक तू वाचते, म्हणलं हो. मग आपल्या इथे एवढं नाही पण कमीत कमी काही थोड्या गोष्टींबद्दल, पुस्तक नाही पुस्तिका तरी, तर त्यामुळे ते खूप फरक पडेल. करणार आहोत आम्ही, ते सुरू करणार आहोत. आणि ती परीक्षा कॉम्प्युटराइज होईल आणि तुम्ही जे उत्तर येस नो मध्ये द्याल त्याच्यावर तुम्ही पास किंवा नापास ठरेल, त्याला कोणी मॅनिप्युलेट करू शकणार नाही. आणि ते जर तुम्हाला पास झाले तरच मग तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल. त्याच्यात काही सायन्स बद्दल याच्याबद्दल येस आणि नो मध्येच फक्त ते तयार केलेलं आहे. पंजाब सरकारने असा प्रयोग केला. आता आम्ही देशभरामध्ये सगळ्या राज्य सरकारना विनंती केली आहे की ड्रायव्हिंग लायसन्सच्या आधी ही एक कॉम्प्युटरवर एक त्याच्या घरीच याच्यावर आपण एक टेस्ट घ्या आणि ती जर घेतली तर मग त्याला पुढे लायसन्स द्या. ते करण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून त्याच्यामधून नक्कीच मला असं वाटतं की लोकांमध्ये संवेदनशीलतेच्या बरोबर कायद्याबद्दलची थोडी भीती आणि जागरूकता आणि हे जर निर्माण झाली तर प्रश्न सुटण्याला मदत होईल. धन्यवाद. तुमच्या तोंडात साखर पडो, आम्हाला सुबुद्धी मिळो. आम्ही छानपैकी, आता तुम्ही मगाशी 62 वय म्हणालात, आता 74 म्हटल्यानंतर मी चालूच नाही, हे अध्यारूत आहे तुम्हाला, त्यामुळे मी गाडी चालवणार नाही, तुम्ही काळजी करू नका. तर माझ्यामुळे तुम्हाला कुठलाही विषय मिळणार आहे नवीन मिळणार नाही. थँक्यू. तर त्यामुळे मी खरं सांगतो की ज्यांनी स्वतःहून जर का तुम्हाला जमलं की आपलं आता वय हे इतकं झालेलं आहे, तर त्यामुळे आपले रिफ्लेक्सेस कमी होतात. त्यामुळे आपण स्वतःहूनच थांबायला पाहिजे. आणि समोरचा आपला ड्रायव्हर, मला मागे बसून खूप छान गाडी चालवता येते, सारखं त्या ड्रायव्हरला टपली मारून हे आता कसं केलंस, हे कशाला केलंस, नाहीतर आमचे काही, तर एक आमचे खरं सांगतो ते मागे बसून गाडी चालवायचे, तात्या म्हणायचो आम्ही त्यांना. तात्या ते मागे बसल्यानंतर म्हणजे इथे बसले ड्रायव्हरच्या बाजूला, तर मग ते असेच नॉर्मली बाहेर धोतर, मोठा कोट, टोपी, बाडी, आणि ते बाजूला बसल्यानंतर हा टाक सेकंड, हा मार बाय, हे मार क्लच दाब, हा मग टाक थर्ड. तो शेवटी तो ठोकणार नाही गाडी तर काय करेल हो. म्हणजे हा सारखा बाजूने तुम्ही बसून चालवा की हा हा मार ब्रेक हे केलं, आणि सारखं त्याला मारत बसायचं अशा पद्धतीनं. तर त्यामुळे तसे सुद्धा खूप हे होतात. आमच्याकडे तुम्हाला खरं सांगतो, आमचे एक मित्र आहेत शेट्टी म्हणून सुधाकर, तो माणूस कधी आयुष्यात दारू प्याला नाही. आम्ही कधीतरी तर तो गाडी चालवायला असायचा, आमची गाडी नेहमी सुधाकर चालवणार. कॅटरिंगवाला? हा कॅटरिंगवाला नाही, हा दुसरा आपला, तो सुधाकर चालवणार. त्यामुळे गाडीचा, आणि तो त्याचा स्पीड ठरलेला आहे 70 हा स्पीड, याच्या पलीकडे तो जायचाही नाही. आणि मग आम्ही काही कितीही पेट्रोल टाकायला तयार असायचो. तर त्यामुळे आमच्या याच्यामध्ये कधी, माझ्या एवढ्या अख्ख्या आयुष्यामध्ये कधीही पाटील हसू नका, तुम्हाला खूप लेट पोचलेत. म्हणजे खरं सांगतो, आता 18 वर्षाचा असतानापासून ते आजपर्यंत 74 एकदाही ऍक्सिडेंट झाला नाही, केला नाही. मला कोणी उडवलं नाही. एकदा कोणी उडवलं होतं, त्याला चोप सोपला होता धरून, म्हणजे त्याचा ऍक्सिडेंट वेगळ्या प्रकारचा झाला. पण ही जर का स्वतःमध्ये जर ते तुमच्या बाणत असेल तर आपण खरंच खूप काहीतरी. 1,68,000 माणसं हकनाक मरतायत, त्याचं काय करणार आपण. तर आपण त्यातले एक नाही आहोत असं जर आपल्याला ठरवायचं असेल तर आपण हे सगळं पाळायला पाहिजे. धन्यवाद सर. तुम्हाला सरांना बरं नाही बरं का, ते गरम पाणी सारखं पीत बोलतायत. मगाशी आम्ही गाडीतून येताना त्यांनी सांगितलं दिल्लीमध्ये राहायचं म्हणजे आपलं आयुष्य आपण स्वतःहून कमी करून घेण्यासारखं आहे. ट्रॅफिकचं सगळं ठीक आहे हो, पोल्युशनचं काय करणार त्याच्याबद्दल सांगा. दिल्लीमध्ये खूप प्रदूषण आहे
आणि जसं हे रोड सेफ्टीचा विषय आहे तसं एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि साऊंड पोल्युशन. आणि म्हणून आम्ही आता नागपूरमध्ये प्रयत्न करतो आहे की नागपूरला आता असं आहे की आपल्या एअर पोल्युशनची एक हे करते. आणि माझी मीडियातल्या बंधूंना विनंती आहे की ते टीव्हीवर आजकाल दाखवतात की कोणत्या शहरामध्ये किती पोल्युशन आहे. आणि जे शहर पोल्युशन कमी करेल तिथल्या कलेक्टरला, मेयरला पुरस्कार द्यायचा. आणि जे वाढवतात त्यांचं नाव दाखवायचं की यांच्या इथे हे सुरू आहे. तर हे जर झालं तर हे देखील महत्त्वाचं. नाही आता आम्ही इलेक्ट्रिक, इथेनॉल, मेथेनॉल, बायोडिझेल, LNG, CNG, मी खूप फॉसिल फ्युएलच्या विरुद्ध प्रचार करतो. आता मोठ्या प्रमाणावर या गाड्या आल्यात. इलेक्ट्रिक पॉप्युलर झालं, इलेक्ट्रिक बसेस आल्या, आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर येणार, LNG, CNGवरचे ट्रॅक्टर येणार, इथेनॉलवरची गाडी आली. यात पैशाची बचत आहे आणि प्रदूषण कमी होईल, एअर पोल्युशन कमी झालं पाहिजे. दुसरं आम्ही असं केलं की दिल्लीमध्ये मोठे टेकड्या आहेत कचऱ्याच्या. एक गाझीपूरची टेकडी आहे, त्याचा 25 ते 30 लाख टन कचरा आम्ही रोडमध्ये वापरला. अहमदाबाद देखील एक प्रोजेक्ट सुरू झाला. आणि वेस्ट टू वेल्थ. आणि दुसरं आपण 40% प्रदूषण जे आहे ते फॉसिल फ्युएलमुळे आहे. आणि आपल्या शहरामध्ये जसा कोळसा आहे, तुम्ही आता आमच्या इथे नियम केला आम्ही की कोळशाच्या ट्रकला ते ताडपत्रींनी बंद करतात. आता रेतीच्या ट्रकवरही पण हे करायची आवश्यकता तयार झाली आहे, मातीच्या, रेतीच्या. आणि या बाबतीत तुम्ही वेस्टर्न कंट्रीमध्ये बघा, तिथे कधी माल उघड्यावर नसतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपलं एअर प्रदूषण, वॉटर प्रदूषण आणि साऊंड पोल्युशन, आम्ही हे जे हॉर्न आहे ते मी रिकमेंड करतोय की त्याच्यात देखील असे कर्कश कर्कर वाजवतात. काही देश असे आहे की तिथे हॉर्नच वाजवत नाहीत. तर मी आता पक्षाचा आवाज, तबला, पेटी, माउथ ऑर्गन असे हॉर्न तयार करतो. काय नाही, आम्ही खिडकीतून वाकून शिवाय देणार आई बहिणीवरना. आम्हाला ते जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्याच्या बाजूलाच नाही होणार. गोंधळ असा आहे की ते तिथे जेपर्यंत आम्हाला इतके वर्षानुवर्षाची सवय आहे. तुम्ही एक नुसतं असं काहीतरी आपण ओव्हरटेक करायला गेलं की इतक्या घाणेरड्या गलिच्छ शिव्या एकमेकाला, आणि त्यांच्या त्या चालत्या गाडीमध्ये चाललेले असते जुगलबंदी, आणि मग मागचे हॉर्न वाजवत बसतात आणि मग त्याच्यातून मग एखादा अपघात होतो. यात एक करण्यासारखं आहे की प्रत्येकाने हे ठरावं की मी हॉर्न वाजवणार नाही. आज असे अनेक देश आहे की जिथे लोक हॉर्न वाजवत नाहीत. खरं म्हणजे आता आमच्याकडे लग्न होतात, मी राहतो त्या फ्लॅटमध्ये, त्याच्या बाजूलाच हॉटेल आहे 5 स्टार, आणि त्या हॉटेलमध्ये घुसून जे बँड वाजवतात जोरात, वाजवा पण त्या हॉटेलच्या बाहेर आवाज नका. हो ना, पण हे चालत नाही तसं सांग. आजकाल तुम्ही मला एक सांगा, रस्त्यावर ज्यावेळी मिरवणुका निघतात, मग त्या कुठल्याही असू दे, त्याची तुम्ही परवानगी घेता का? तुम्ही म्हणजे कोणीही, ज्यांना कोणी जे काढतात. परदेशी तुम्हाला ते करायचं असेल तर तुम्हाला 15 दिवस, 20 दिवस, 1 महिना आधी तुम्हाला ते फॉर्म भरावा लागतो. तुम्हाला ह्या वेळी एवढाच वेळ, 15 ते 20 मिनिटं, 25 मिनिटं इथून तिथं. मग आपल्याला काही दिसतात ते युरोपमध्ये सुद्धा घोड्यावर आपल्या वराती निघालेल्या, पण त्यात एवढ्याच वेळापुरता मरत. आपल्याकडे सतत त्याच्यामुळे कोणी कुठल्याही जाती धर्माच्या, मी असं नाही म्हणत हिंदू, मुसलमान, बौद्ध असं नाही, कोणीही, त्याला तुम्हाला काही ताळतंत्र असेल का? मला असं वाटतं की आपण काही गोष्टी स्वतःवर लादल्या पाहिजेत. सुसंस्कृत समाज बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण स्वतः जर ठरवलं की मी हे नाही करणार, आणि अशा करणाऱ्यांची संख्या जेव्हा वाढेल तेव्हा तुम्ही म्हणता तसा बदल होईल. आता आजकाल सुरू झालाय, वरात काढणं बंद झालं. वरात म्हणजे रात्री निघायची ना, माझ्या लहानपणी आमच्याकडे लग्नात 7 वाजता 8 वाजता नाही, लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी धिंड काढतात. आता हल्ली वरात बंदच झालेली आहे. तिथे खरं झालं, आता वरात बंद झाली. दुसरं आता असं आहे की ते बँड वाजवायचे होते ते लग्नात हळूहळू कमी झाले. हळूहळू लोक बदलतात. आपण एका सामाजिक अवस्थेमधून एका सुसंस्कृत, सुशिक्षित समाजाकडे आपण जातोय. तर कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या नाही करायच्या हे समाजातल्या लोकांनी ठरवून त्याच्याबद्दल जी कटिबद्धता पाळली, तर मला असं वाटतं की आम्ही वरात काढायचो त्याचं कारण होतं आम्हाला सगळ्यांना ओरडून सांगायचं असतं आमचं लग्न झालंय. हल्ली ते लपवण्यामध्ये जास्त आम्हाला आनंद मिळतो, कारण वेगळी आहेत. तुमचं म्हणणं आम्ही असे खूप वेळ बोलत असतो, आम्ही गाडीमध्ये सुद्धा खूप बोलत असतो.
पण मला पुन्हा हा एक मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की आपण रस्त्यावर ज्यावेळी वरात असेल, काही कुठलाही मोर्चा असेल, काही असेल, त्यालाही कुठले तरी धरबंद पाहिजेत ज्यामुळे तुमच्या ट्रॅफिकला कुठलाही त्रास होणार तुम्ही नाही. एक बघा, आता हे पोस्टर लावतात, हे काही तंत्रज्ञान कसं आपल्या अंगलट म्हणजे आपल्याला नुकसान करतं. कोणी उठतो आणि आपल्या जन्मदिवशी स्वतःच्या पैशांनी तो आपले पोस्टर लावतो गावभर. तर एक सोलापूरमध्ये लोक कंटाळले आणि असे एकाने पोस्टर लावले होते. त्याच्या बाजूला त्यांनी एक दुसरे पोस्टर लावले की आज आमच्या टॉमीचा वाढदिवस आणि कुत्र्याचा फोटो लावला. त्यांनी आपले पोस्टर काढून घेतले. आता इतक्या मोठ्या प्रमाणावर पोस्टर लावतात. मला कधी कधी या गोष्टी कधी कळत नाही की कशा करता तुम्ही हे पैसे खर्च करता. काही गरज नाही त्याची. कारण ओळख नाही आहे ना, इन्सिक्युरिटी आहे. मला कोणी ओळखत नाही, माझ्याकडे कोणी ढुंकून पाहत नाही. बघा, मी आता 45 वर्ष राजकारणात आहे. मी सुरुवातीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस यांना बघितलं. मला एकदा ते भेटायला डिफेन्स मिनिस्टर मुंबईला आले मलबारीला आणि मला म्हणले तू काय काय करतोय रे इथे. मी म्हटलं काय नाही, बसलं. चल माझ्याबरोबर, मला डेंटिस्टकडे जायचं आहे. ते डिफेन्स मिनिस्टर, मी त्याच्या गाडीत बसलो. काही पोलीस प्रोटेक्शन नाही, काही नाही, एक फक्त पोलीसवाला होता. मग ते डेंटिस्टकडे दात वगैरे काढला. त्यांनी गिरगाव चौपाटीवर आम्ही तिथे चहा पिलो. मी त्यांचा एवढा साधेपणा बघितला. मी आता 45 वर्ष पालन करतो. मी गेल्या 45 वर्षामधून अनेक वेळा मंत्री होतो, विरोधी पक्षनेता होतो, राज्यात होतो. मला विमानतळावर घ्यायला कोणी येत नाही, मला पोचवायला कोणी येत नाही. आणि कोणीदा हार घालून दिसला, मला एकदा महानगरपालिकेत माझा सत्कार झाला होता, तर 136 लोकांनी गुलाबाचा हार घातला मला. तर मी म्हटलं मला आज आठवण झाली की जे मी बघू शकत नव्हतो ते मी बघितलं, की मी मेल्यानंतर लाईनीने लोक जसे हार घालतात तसं आज मला वाटलं. खरं म्हणजे मीडियातून, लोकांमधून काही काही प्रथा बंद करण्याच्या मागे आपण लोकांनी जर समाजाने हे बहिष्कृत केलं तर या प्रथा बंद होतील. आता आम्ही एक नवीन सिनेमा केलाय, ओले आले म्हणे. त्याच्यामध्ये मृत्यूवरना तो म्हणतो मुलाला की मी मेल्यानंतर निदान तुझे 4 तास, तुला मला वेळ देता येत नाही ना, मी गेल्यानंतर 4 तास तर लागतील. त्याच्यानंतर मग 10वा आहे, 12वा आहे, अमका. आणि एक काम करा म्हणून, जाळ्यात असताना ओली लाकडं वाढली. सत्य घटना सांगतो, नाव नाही सांगत. आम्ही एका मृत्यू झाल्यावर स्मशान घाटावर गेलो होतो. एवढे भाषण द्यायचे लोक, शेवटी एक जण उभा राहिला का तो तर गेला, आता माझी जायची वेळ येईल, भाषण थांबवा. आणि एक माझा मित्र होता, तो पत्रकारांना शोधायचा. अरे मी होतो बरं, उद्या त्या न्यूज छापाल तेव्हा अंत्ययात्रेमध्ये हे देखील सामील होते. काय काय काही जणांना कशामध्ये आनंद असतो काही सांगता येत नाही. पण ज्या सातत्यानं, ज्या पद्धतीनं, म्हणजे तुमची भाषणं ज्यावेळी युट्यूबवर आम्ही ऐकतो, ज्या पद्धतीनं, ज्या उगवत्या ह्याच्यामध्ये तुम्ही बोलता, त्याचं कारण मला असं जाणवलेलं की ज्यावेळी इथे क्लॅरिटी असते त्यावेळी शब्द शोधावे लागत नाहीत. त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीनं बोलत असता, सगळेजण तुम्ही केल्यानंतर, म्हणजे तुम्ही क्षमा मागत असताना सुद्धा सगळे टाळ्या वाजवतात. म्हणजे मला कमाल वाटते की माझं हे चुकलं बरं का, 10 वर्षामध्ये रस्ते बांधले पण मी हे अपघात कमी नाही करू शकलो, याचं मला वैषम्य आहे. हे बोलल्यानंतर सुद्धा लगेच सगळे टाळ्या वाजवतात. वा वा वा, काय माणूस आहे. अजातशत्रू मी त्यांना तेवढ्यासाठी म्हणतो, त्यांना माहिती आहे की काय केलं की लोकांना ते पटेल. त्यामुळे ते ज्या पद्धतीनं तुम्ही मांडता ते कमाल आहे. आणि हे असेच राहा तुम्ही, काही तुम्हाला काही, आणि तुम्ही राहणार तसेच. बरं, यांची एक अतिशय उत्तम सवय आहे, संध्याकाळी ज्यावेळी कुठे जर जायचं असेल तर 6-7लाच त्या सगळ्या गाड्यावाल्यांना सांगतात की बाबा आज मला कंटाळा आलेला, बरं वाटत नाही, मी झोपणार आहे, तुम्ही आता सगळे जा निघून, मला काही जायचं नाही कुठे. सगळे ड्रायव्हर वगैरे पाठवून देतात. सगळे गेले की नाही हे कन्फर्म करतात. माणूस म्हणतात अरे ती गाडी काढ, तिथं जाऊया काहीतरी खायला. हे असे मला घेऊन जातात. त्यांना सगळी ठिकाणं माहिती आहेत. तशी आम्हाला वेगळी दुसरी दुकानं माहिती आहेत, तशी त्यांना खाण्याची माहिती आहे. सगळी दुकानं एकूण एक. मगाशी तुम्ही गुलाबाचा म्हणलंय तर हार ना, गुलाबजामचा हार तुम्ही अतिशय प्रेमाने स्वीकारला असता. प्रॉब्लेम असा आहे की जेवढ्या ते चवीचे पदार्थ आहेत ते फुटपाथवरच मिळतात. खरं सांगतो, तुम्हाला इथे माणसं सुद्धा मालक
चांगली चविष्ट माणसं फुटपाथवरच मिळतात, ते लक्षात ठेवा. लाल इमलीचं दुकान आहे इथवर, तिथे एक सँडविचवाला आहे, बंगाली सँडविचवाला होता. तो असा हात ठेल्यावर उभा राहतो, खूप पॉप्युलर आहे तो. तर मी रात्री 11, 11:30 त्याच्याकडे गेलो, लोक नाही राहणार. तर मी माझे 3 दोस्त असे एका पायरीवर बसलो होतो आणि सँडविच खात होतो. त्याला माहित होतं आम्ही आलो, तो ओळखतो मला. तिकडला एक दारू पिऊन आला, तो माझ्याकडे पाहिला, असा पाहायचा, नितीन गडकरी जैसा दिख रहा बोले. बोला नितिन गडकरी पर इतने बुरे दिन नहीं आए कि रास्ते में बैठ के कहा मैं नितिन नहीं हूं. मजेदार अनुभव आहे. पण ती फार गंमत असते. थोडस इकडे तिकडे झालेलं असतं ना, तो एकच सीप असतो, तो गेल्यानंतर आपण इकडचे तिकडे जातो. तुम्हाला नाही माहिती, पण तरी सुद्धा ते त्यावेळी जी गंमत येते ना, ते म्हणजे बाकी सगळं जग स्थिर हालत असतं आणि आपण स्थिर असतो त्यावेळी. ती इतकी गंमत असते त्यावेळी, खरं सांगतो तुम्हाला. असं पण काय फुकट जाईल ते. पुन्हा इथे बोलवलं तुम्ही, मला खरंच बरं वाटलं. मी येतो ते फक्त तुम्हाला भेटायला. यांच्याकडे सतत मी काहीतरी मागत असतो आणि ते मागत असताना मी माझ्यासाठी असं मी नाही म्हणत. त्यांना म्हणतात तरी आपल्या त्या मुलीनी जी शाळा बांधली तिचं सांगा की. नानांनी माझ्याकडे आपल्या पवनीला अमेरिकेत शिकलेली एक मुलगी होती, वृंदन बावनकर म्हणून, आणि ती कागदाच्या पेन्सिली तयार करायची वेस्ट पेपर लावून. आणि तिने खरं म्हणजे तिला चांगलं करिअर होतं, पण तिने पवनीत एक शाळा काढली. आणि आता परवा नानाने तिला माझ्याकडे पाठवलं. मग मी तिचे पुष्कळ ठिकाणी रिकमेंड केलं, ICICI बँक, ॲक्सिस बँक, सगळ्यांनी खूप CSR पैसे दिले. आणि भंडारा जिल्ह्यातल्या पवनीत गावाच्या बाहेर तिने अतिशय सुंदर शाळा बांधली आणि तिला नानांनी माझ्याकडे पाठवलं होतं. आणि तिच्याकरता नाना आणि मी इथे काळे आपलं जे चिटणीस आपलं हे आहे कन्व्हेन्शन सेंटर, तर तिच्या शाळेला मदत करून आम्ही दोघांनी कार्यक्रम झाला. आम्ही लोकांना अपील केलं होतं. आणि असे अनेक लोक आहेत समाजात की जे कुठल्याही आशा अपेक्षा न ठेवता समाजाच्या चांगल्या करता काम करतात, आपलं जीवन देतात. त्यातली ती एक होती. तिने आता कोसेच्या साड्या तयार केल्या. हो, अप्रतिम काम, अप्रतिम. कोठणगाव म्हणून आहे तिथल्या. काहीतरी कल्पक काहीतरी शोधून काढते आणि नवीन करते. तशी एक मुलगी कर्नाटकात. आणि एक सांगायला विसरलो की त्या ग्रामीण भागात तिने जी शाळा काढली, त्या गावातल्या मुलांना, ती दोघांना डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या नावाने पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाला. हो, म्हणजे अगदी खेड्यातल्या खेड्यात तिथे त्या मुलांनी खूप सुंदर काम केलं तिने. आणि अजूनही ती चांगली शाळा सुरू आहे. असे समाजात अशी पण लोक आहेत की जी काम करतात. आमची एक मुलगी आहे कर्नाटकातली, वेटलिफ्टर आहे. तिच्या संदर्भात मी ह्यांना सांगितलं, इतकं अप्रतिम काम करते ती, म्हणजे तिला इंटरनॅशनल इतके अवॉर्ड्स मिळालेले आहेत. तर तिच्या खुराकासाठी पैसे, बरं मी म्हटलं मी तुला दर महिन्याला इतके पाठवेन, तर ती नाही, खुद्दार आहे अतिशय, तर ती घेत नाही पैसे. तर तिच्या नोकरीसाठी यांनी स्वतःच्या लेटर हेडवर तिकडे पत्र लिहून त्यांना सांगितलं की तिला परमनंट घ्या तुम्ही. तर मला असं वाटतं की अशा गोष्टी त्यांना सांगितल्यानंतर त्या होत नाहीत, असं कधीच होत नाही. त्यामुळे या माणसाने मला कधीही सांगितलं, या अभियानामध्ये मला पुन्हा नव्यानं तुम्ही झेब्रा क्रॉसिंग रंगवायला बोलवलं तरी मी येईन, तुम्ही काही काळजी करू नका. 15 रुपये घेणार नाही. ओके, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आपल्या दोघांचे खूप खूप धन्यवाद आणि उपस्थित नागपूरकरांचे खूप धन्यवाद. सडक सुरक्षा अभियान 2024 संवेदना का सफर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एक या ठिकाणी जागर केलेला आहे. नानांनी जोरदार बॉलिंग केली.